एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती. नेमकंच काही दिवसापूर्वी त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. म्हणून ती आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एका वीट भट्टीवर काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. पण मात्र ती महिला दिसायला सुंदर असल्यामुळं त्या महिलेवर तो जो वीट भट्टीचा मालक आहे त्याचीच त्या महिलेवर वाईट नजर होती. म्हणून तो तिच्या जवळ जात होता, तिला गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत होता, तिच्या हाताला धरण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता. पण मात्र महिला त्याला हाताला हात लावू देत नव्हती, त्याच्यासोबत जास्त काही बोलत नव्हती. म्हणून त्या मालकाला त्या महिलेचा राग येत होता. मग एक दिवस तो जो मालक आहे तो त्याची 4 चाकी गाडी घेऊन येतो, त्याच्यासोबत 2 मित्रांना आणतो आणि त्या 2 मित्रांना घेऊन ती जी विधवा महिला आहे त्या महिलेला उचलतो, गाडीमध्ये बसवतो आणि दुसऱ्या ठिकाणी एका खोलीमध्ये नेतो. जेव्हा खोलीमध्ये नेतो तेव्हा त्या ठिकाणी त्या महिलेला त्या रूममध्ये कोंडून टाकलं जातं आणि 3 जणांनी मिळून त्या विधवा महिलेसोबत 12 तास बारीबारीनं आळीपाळीनं नको ते कृत्य केलं होतं आणि घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील पट हेरवा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 9 फेब्रुवारी 2026ची. कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती. नेमकंच काही महिन्यांपहिले त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालं होतं, म्हणून ती विधवा झाली होती. आणि या परिसरामधल्या एका विजय नावाच्या मालकाच्या इथं वीट भट्टीवरती महिला काम करत होती. मग तो मालक तिच्या जवळ येत होता, चिटकू बसत होता, तिच्याला हातातला हात धरायचा प्रयत्न करत होता, तिला गोड गोड बोलायचे प्रयत्न करत होता. पण मात्र ती महिला त्याला विरोध करत होती आणि त्याला जवळच येऊ देत नव्हती. मग याच गोष्टीचा राग त्या मालकाला आला होता, म्हणून त्यानं त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायचा प्रकार केला होता. 9 तारखेला रात्री तो त्याच्या 2 मित्रांना घेऊन आणि 4 व्हीलर गाडी घेऊन त्या महिलेजवळ गेला. तिला जबरदस्ती त्या ठिकाणाहून उचललं आणि दुसऱ्या एका ठिकाणी रूमवर नेलं. त्या ठिकाणी नेल्यानंतर तिचे हातपाय बांधले आणि 3 जणांनी मिळून त्या महिलेसोबत बारीबारीनं 12 तास नको ते कृत्य केलं. जेव्हा त्यांचं मन भरलं आणि ते गाढ झोपी गेले तेव्हा ती महिला त्या ठिकाणाहून कशीबशी उठली आणि थेट जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेली. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर तिनं संपूर्ण घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तेव्हा मात्र पोलिसांनी तिची गांभीर्यानं दखल घेतली नाही, केवळ विनयभंग झाला अशीच तक्रार दाखल करून घेतली. ती ओरडत सांगत होती की तिच्यासोबत तिच्या मालकांनी त्याच्या 2 साथीदारांनी 12 तास नको ते कृत्य केलेलं आहे. पण मात्र पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला. मग महिलेनं आरोप लावला की तो राजकीय नेत्यांसोबत जास्त उठबस करतो, राजकीय लोकांसोबत त्याचे काही कामं हे असतात, म्हणून त्याच्यावर आता पोलीस ॲक्शन घेत नाही आहेत, तो पोलिसांवर दबाव टाकतोय असा आरोप महिलेनं केलेला आहे. पण मात्र पोलिसांच्या पद्धतीनं आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे, अधिक चौकशी करून तपास करून योग्य तो निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत घडलं आहे ते खरंच त्या पद्धतीनं घडलं आहे का त्या महिलेनं आरोप केला आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.